माझं नाव मोहित सुधाकर महाजन आहे. मी आता 8वीमध्ये शिकत आहे. माझा आवडता विषय आहे मराठी. मी मराठीमधले बरेच धडे वाचले, पण मला आवडणारा धडा आहे माझा आवडता धडा आहे पाड्यावरची चहा. पाड्यावरची चहा हा धडा मला खूप आवडतो, कारण की याच्यामध्ये आपल्याला पाडा, गाव, खेडे यांची माहिती सांगितलेली आहे. म्हणून मला पाड्यावरची चहा हा धडा खूप आवडतो. काय नाव आहे? मोहित सुधाकर महाजन. मोहित सुधाकर महाजन. नमस्कार नमस्कार मित्रांनो, माझं नाव मोहित सुधाकर महाजन आहे आणि मी आज माझा आवडता धडा, माझा आवडता विषय या विषयावरती बोलणार आहे. आवडता विषय मराठी आहे आणि मराठीमध्ये मला पाड्यावरती चहा हे मला खूप आवडतं आणि हे विषय काहीतरी वेगळंच आहे. हे मला कुठेतरी अंतर्मनमध्ये जाऊन मला काहीतरी नाविन्य देण्याचा प्रयास करत असतं. आणि खरंच हे विषय प्रत्येकाने वाचा, मला असं वाटतं. 2 महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे आपल्याबरोबर. आता काय महत्त्वाचं नाही ते 2, पण आपण असं बोलताना बोलायचं का खरंच 2 महत्त्वाचे पॉईंट्स मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे. एक तर पाड्यावरची जी चहा आहे त्यामध्ये गाव खेडे याबद्दल माहिती दिलेली असते आणि दुसरं म्हणजे खरंच वाचताना असं वाटतं की आपण त्या गावात फिरत आहे असं वाटतं. ओके, तुमचा बॉडी लँग्वेज, तुम्ही शब्द काय बोलता मी परत सांगतो, शब्दांना जास्त महत्त्वापेक्षा तुमचा बॉडी लँग्वेज, तुम्ही हात वगैरे मोमेंट करत राहा. करत राहणार. तुम्ही परत आज घरी जाऊन हेच वाक्य परत बोलायचं आणि जाऊन काय करायचं, आरसासमोर. किती लोक आरसासमोर अभ्यास करतात? मागे दिलं होतं ना आरसासमोर बोलायचं. किती लोक आरसासमोर बोलतात? रोज समोर जाऊन बोलायचं. आय एम, सरांनी बोले ना पहिला काय, हां मग बोला ना आरसासमोर. मग असं भीती येणार नाही बेटा, समोर बोला, आरसासमोर बोला. आरसा तुम्हाला तेच दाखवणार जे तुम्ही आहात. स्टार्टिंगमध्ये तो बरोबर दाखवणार नाही, पण नंतर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा आरसा तुमचा मित्र होऊन जाईल. रोज प्रॅक्टिस करायचा. कुठला तरी एक विषय घ्यायचा. ताई, आय कार्ड. आज आपल्याला आय कार्डबद्दल बोलायचं आहे. आय कार्ड हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पारंपरिक याचा खूप जुनी परंपरा आहे. आय कार्ड हे पाससाठी वापरला जातो, कॉलेजमध्ये एंट्री देण्यासाठी वापरला जातो, शाळेमध्ये वापरला जातो. आमच्याही शाळेमध्ये आय कार्ड आहे. आय कार्डचा जे बेल्ट आहे ते कुठल्या रंगाचं आहे? हां, आय कार्डचं जे बेल्ट आहे ते ब्लू रंगाचं आहे आणि त्यावरती आमच्या शाळेचं नाव कोरलेलं आहे. कुठला तरी एक रोज विषय घ्यायचा रोज आणि बोलायचं. बोलणार की नाही बोलणार? कारण कम्युनिकेशन स्किल, मला आता कालच ते यांनी विचारलं होतं, ते किड्स TV म्हणून एक चॅनल आहे, त्यांनी विचारलं की सर आयुष्यात पुढे जाण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी कुठला एक गुण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा वाटतं? तर ते गुण कुठला आहे माहिती आहे मित्रांनो? कम्युनिकेशन स्किल. तुम्ही जेव्हा बोलाल तर जिंकाल. तुम्ही जेव्हा बोलाल तर तुम्ही कुठल्याही भाषामध्ये बोला ना. कोण बोललं तुम्हाला की जर्मनी में बात करना है? मराठीमध्ये बोला, हिंदीमध्ये बोला, जे तुम्हाला समजतं. नाही मला तर आमची गावरान भाषा आवडते, गावरान भाषामध्ये बोला. इकडे ये की बेला तुला बघतो की आता त्या भाषामध्ये बोला, तेही भाषा चालणार. आपली गावरान भाषामध्ये बोला. तुम्हाला फक्त बोलायचं आहे. लोक ऐकणारे हाय बसलेले लोक. तुला तुझीच पुरी करायची, ऐकलं होतं ना मागच्या वेळी आपण. हौसू आकाश उंच उडायची, कर गड्या तयारी मनाची, कधी झुकायची कधी नडायची, लोक डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. कुठल्या भाषेमध्ये होत आहे? मी काय इंग्रजीमध्ये बोललो का? आपल्याच भाषेमध्ये, आपल्याच लोकल भाषेमध्ये आपण बोललो आहे. आपल्याला आपली भाषामध्येच बोला, काय हरकत नाही. पण शिका, इंग्रजी पण शिका, मराठी पण शिका, हिंदी पण शिका, पण तुम्ही बोलायला शिका सर्वात पहिले. हां, सर्वात पहिले बेटा हां यांच्यासारखं बोलायला शिका. येस, हॅलो बेटा, आपली मैत्रिणीवरती बोला. हां, मैत्रीण रोज बघत असतो ना, मैत्रीण रोज बघतो ना. मैत्रीण आहे कोणी? मैत्रीण आहे आपली? आहे? कोण आहे मैत्रीण? कोण आहे? अच्छा, गावातली आहे. अच्छा, ती का एकदम शेवटी जी बसते सरांचा मागे जे बसले? अच्छा अच्छा, बोला बेटा. पडवल सरांचं मागे आहे ना ती? तीच का? पडवल सरांचंच मागे ना ते, एकनाथ सरांचं मागे ते. अच्छा, बोला परत. तेच 3 गोष्टी तुम्ही काय बोलतात मला इम्पॉर्टंट वाटत नाही. काय इम्पॉर्टंट आहे बेटा? बॉडी लँग्वेज. त्यानंतर आवाज. हा आवाज कुणाचा असा आला पाहिजे, आवाज. ओके, हां बोला बेटा, परत बोला.
माझ्या मैत्रिणीचे नाव कस्तुरी आहे. आम्ही दोघी एकाच गावात राहतो. येतात कस्तुरी आहे का? कुठे कस्तुरी? हात वरती करा. अच्छा, हां, ते बरोबर सरांचं मागेच आहे. बस आम्ही दोघी येत जाताना जोडल्याच येतो. एकच वर्गात आहेत, एकच क्लासमध्ये जातो. बस अजून बोला ना. खूप काहीतरी त्यामध्ये शिकण्यासारखं, बोलण्यासारखं. हां, ती कॅरम बोर्ड त्याला खूप आवडतं. ती चेस खेळते, सापशिडी खेळते. बोलो ना, पटापट बोलते जो. आप रुकना नहीं है, बोलते रहो बेटा. 1 मिनट है, 1 मिनट के बाद आपको रोक देंगे. बोलो. आपको मालूम नहीं है, ये अगर बोलना आ गया ना, आप दूसरे कॉलेज में जाके, स्कूल में जाके कंपटीशन में जा सकते हैं. सर आपको भेजेंगे, जाओ उधर वो बिग्योर स्कूल में जाके भाषण दे के आने का है, वो स्कूल में जाके भाषण दे के आने का है. तिथे जायचं त्या इंटरनॅशनल शाळेमध्ये जाऊन बोलून यायचं आहे. तुम्ही बोला, पटकन बोला ताई, लगेच बोला. हो हो हां, सर काहीतरी बोलणार आहे. हॅलो, सगळ्यांना नमस्कार करतो. विद्यार्थ्यांना हे बघा, आपण दिनेश सरांना कल्याणमधनं इकडे आणतोय आणि बोलवतोय आणि त्यांना लेक्चर द्यायला लावतोय. त्याचं कारण की तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढावा, तुमचा व्यक्तिमत्व विकासावा, कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं वागायचं, हे तुमच्यामध्ये डेव्हलप व्हावं, अधिक सुधारावं, म्हणून आपण त्यांचे लेक्चर्स इथे अटेंड केलेले आहेत. तर त्याच्यातनं आपल्या मुलांमध्ये नक्कीच सुधारणा झालेली आहे. पण अधिक सुधारणा करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? सरांचं लेक्चर एकदम कान देऊन ऐकलं पाहिजे आणि सर जे बोलतील त्याच्याप्रमाणे केलं पाहिजे. सर बोलतात बोला ना, तर मग आपण बोललं पाहिजे. समजा की एखाद्याची 1 वाक्य चुकेल, 2 वाक्य चुकेल, तर 2 वाक्य चुकली तर आपल्याला परीक्षा नापास होईल. नापास होत नाही. चुकवत ना माणसं शिकत जातात. महात्मा गांधींचं एक उदाहरण देतो तुम्हाला. महात्मा गांधी जेव्हा वकील झाले आणि तुम्ही माझ्याकडे ऐकता का? माझं ऐकता का? कोण माझं ऐकते? मी बोलतो ते ऐकते कोण? हां, तर तुम्हाला महात्मा गांधीचं उदाहरण देतो. महात्मा गांधी वकील झाले, कोर्टात उभे राहिले आणि कोर्टामध्ये त्यांना काहीच बोलता येईना. महात्मा गांधी ज्यांचं आपण हे आपला देश ज्यांनी स्वतंत्र केला, असे महात्मा गांधी, महात्मा ज्यांना आपण बोलतो देशाचे, ते महात्मा गांधी जेव्हा वकील झाले आणि कोर्टात उभे राहिले बोलण्यासाठी, तेव्हा त्यांना काही बोलता येईना. त्यांची बोबडी वाजली आणि ते पुस्तक मिटून जागेवरती जाऊन बसले. पण त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की मी चांगलंच बोलेन. आता जसं गुप्ता सर सांगतात की तुम्ही घरी जा आणि आरशात उभं राहून बोला, बरं का. त्याच्यातनं आपल्याला आपण कसं बोलतो हे कळतं आणि आपला आत्मविश्वास वाढतो. तसं महात्मा गांधींनी केलं आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवला आणि ते नंतर जगप्रसिद्ध वकील झाले. आपल्या देशातल्या ज्या ब्रिटिशांनी आपलं शोषण चालवलेलं त्यांच्या विरोधात त्यांनी प्रखर लढा दिला, त्याच्यात ते यशस्वी झाले, आपल्याला स्वातंत्र्य दिलं. त्याच्यामुळे हे त्यांनी खूप उशिरा केलं. ते जे उशिरा केलं ते आपण लहानपणामध्ये, तुम्ही आता 5वीत आहे, 7वीत आहे, 8वीत आहे, तेव्हा आपण तुम्हाला करायला शिकवतोय हे सगळं. त्याच्यातनं तुमचं अख्खं आयुष्य बदलणार आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेन की गुप्ता सर जे शिकवतात त्यांच्याकडे लक्षपूर्वक बघा आणि ते जे सांगतील त्याच्याप्रमाणे करा, त्याच्यात इन्व्हॉल्व व्हा, त्याच्यात सहभागी व्हा. त्याच्यातनं तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल होईल. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. वा, मनापासून धन्यवाद. हां, सरांचा स्पीच बघितला तुम्ही. 3 महत्त्वाची गोष्ट सांगा. काय समजलं? बॉडी लँग्वेज. यस, सरांचा बॉडी लँग्वेज बघितला तुम्ही, कसा होता? हां, कसा होता सरांचा? महाजन, सरांचा बॉडी लँग्वेज कसा होता? दुसरा टोन, सरांचा आवाज बघितला तुम्ही. शब्द ठीक आहे, महात्मा गांधीची गोष्ट होती ते काय ठीक आहे. शब्द 7%, त्यानंतर 54% बॉडी लँग्वेज, 60% चला गोष्ट होती. खूप लोकांना माहीत असेल महात्मा गांधीबरोबर असं झालं. ते जेव्हा पोरबंदरला होते पहिल्यांदा ते केस लढायला गेले, तर ते झालं नाही त्यांच्याकडून. ते त्यांना बोलायचं काही वेगळं होतं आणि ते काहीतरी वेगळं बोलून ते बाहेर आले, बरोबर ना. 7% फक्त शब्द, त्यानंतर 54% त्यांचा बोलण्याचं स्टाईल, त्याला म्हणतात बॉडी लँग्वेज. बघितलं दत्ता सरांचा बघितलं की नाही? आता सरांनी जे स्पीच दिलं, आजपासून ज्यांचं पण तुम्ही स्पीच बघणार, ज्यांचा ते मोदी साहेब, आपले आदरणीय मोदी साहेब असू द्या, आदरणीय मुख्यमंत्री साहेब असू द्या, आदरणीय आपले नगरसेवक साहेब असू द्या, कोणी पण असू द्या, आजपासून किंवा आपले शिक्षक जे असणार आहे, आपले शिक्षक असू द्या, तुम्ही त्यांना बघा, तुम्हाला लगेच समजणार की यामध्ये 60% शब्द आहे, 54% काय बॉडी लँग्वेज आहे आणि 39% काय त्यांचा टोन आहे, बोलण्याचा जे म्हणजे आवाज त्यांचा 39% आहे.
क्लिअर झालं? आजपासून तुम्ही लोकांना ऑब्झर्व करायला शिका. आता आम्ही विषय देतो बेटा. मैत्रीण झाले. आता तुम्हाला बोलायचं आहे घड्याळवरती, हाताची घडी आणि तोंडावरती बोट. हां, या विषयावरती काय बोलायचं आहे? हां, घड्याळवरती बोलायचं आहे. पटकन बोला बेटा. माझे नाव स्नेहल संतोष उन्हवणे. बघा एक मिनिट. हां बघा कसं पटकन स्टार्टिंग कसं झालं, वाटलं ना काहीतरी चांगलं. स्टार्टिंग तुमचं जे पहिल्या 2 लाईन असतात ना खूप महत्त्वाचं असतं. नमस्कार मित्रांनो, आज मी घड्याळ या विषयावरती बोलणार आहे. माझं नाव स्नेहल आहे आणि मी या शाळेमध्ये शिकते. लगे 2 वाक्य ना कॉन्फिडन्स नाही यायला पाहिजे, नंतर थोडा कॉन्फिडन्स लो झाला तरी चालेल, पण 2 लाइन तुमचं नाव खूप महत्त्वाचं आहे. स्टार्टिंगमधले 2 लाइन. चलो बच्चों, मैं आज आपको एक शायरी सुनाना चाहता हूँ. शायरी क्या कहते हैं कि बिना मेहनत के तक तो ताज नहीं होता, बिना मेहनत के तक तो ताज नहीं होता, खुद ही रास्ता ढूंढ लेता है अंधेरे में, खुद ही रास्ता ढूंढ लेता है अंधेरे में, जुगनू किसी रोशनी का मोहताज नहीं होता. आता तुम ताली बजा सकते हैं. म्हणजे मला सांगायचं आहे, तुम्ही 2 लाईन असं काहीतरी घ्या स्टार्टिंगमध्ये. तुम्ही 2 लाईन स्टार्टिंगमध्ये असं बोला ना. अरे त्याला इथे आहे बीच में जगह है क्या, उधर किधर बैठ, इधर आ जाओ, इधर बाळा इथे ना, तिथे बसते ताईच्या बाजूला बस, वो चेयर पे बैठो, चेयर पे बैठो, आ जाओ जल्दी से, आ जाओ बेटा, जल्दी से आ जाओ. हाँ आ जाओ. हाँ नाही तिथे त्याला उसके लिए वही है, बैठ जाओ. बिचारा तो कधीपासून त्यांच्याशी बोलते. बिना मेहनत के तक तो ताज नहीं होता, खुद ही रास्ता ढूंढ लेता है अंधेरे में रोशनी, जुगनू माहिती आहे का कोणाला? हां, जुगनू किसी रोशनी का मोहताज नहीं होता. ओके, तर असंच आपल्याला काहीतरी 2 लाईन तुमचा एक ब्रीद वाक बनवून ठेवा. जेव्हा तुम्ही जाणार ना बोलायला लगेच ते लाईन बोलायचं. क्लिअर? काहीतरी 2 कविता असेल, 2 ओळ असेल की काय पण की जे सुविचार असतात. सुविचार तुम्ही रोज वाचतात आपल्या शाळेमध्ये जेव्हा एंट्री करतात, कुठेतरी लिहिले असेल ना, गुड थॉट्स नो पेन्स नो गेन्स. हां, असं काहीतरी सुरुवात करा. बोलताना लोकांना असं सुविचार वगैरे सांगितलं ना लगेच लोक अलर्ट होतात. आणि पहिला काय बोलायचं? नमस्कार. काय बोलायचं? त्यांनी काय होणार, लोक जे झोपलेले असतात ते काय होतात, अलर्ट होऊन जातात. अरे काहीतरी होत आहे. हां बेटा लीजिए, बहुत सही बोले, एकदम परफेक्ट चालले ताई तुम्ही. हां बघा ताई. नमस्कार. माझे नाव स्नेहल संतोष उन्हवणे. मी आज घड्याळ या विषयावर बोलणार आहे. मी आज घड्याळ या विषयावर बोलणार आहे. घड्याळ आपण प्रत्येक जण शाळेत जायला किंवा ऑफिस अशा विविध ठिकाणी जाण्यासाठी घालतो. घड्याळ विविध प्रकारचे असतात, स्मार्ट वॉच, सिम्पल वॉच असे. घड्याळ 1920 मध्ये तयार झाला असं काहीतरी बोला ना, जपानमध्ये 1920 मध्ये घड्याळाचा शोध 1920 मध्ये जपान येथे लागला. माझी आवडते रिंगवाले घड्याळ आवडतात, जे तुम्हाला आवडतात. मला टायटन या कंपनीचे घड्याळ आवडतात. घड्याळ विविध कंपनी बनवतात. टायटन, बोट, फायरबोट अशा कंपनी घड्याळ बनवतात. व्हेरी गुड. परीक्षेमध्ये घड्याळाचं काय महत्त्व सांगायचं? थँक्यू. मला धन्यवाद सांगा. थँक्यू. तुम्ही बोला. शहापूर नको दुसरा द्या. अच्छा दुसरा तुम्ही सांगा. मग तुम्ही सांगा सर, मागच्या वेळेस मी बोलले. अच्छा सोपा द्या. सोपा. माझा आवडता फ्रूट. हां माझा आवडता फ्रूट म्हणजे फळ. माझा आवडता फळ. हां बोला. नमस्कार. नमस्कार. माझं नाव मानसी रवी
मैत्री फापे आहे. मी आज तुम्हाला माझ्या आवडत्या फळाबद्दल सांगणार आहे. माझा आवडता फळ हा आंबा आहे. आंबा हा उन्हाळा सीझनमध्ये मार्च जानेवारी फेब्रुवारी असे या महिन्यांमध्ये भेटतो. आंबा फक्त उन्हाळ्यामध्येच भेटतो व आंब्याची जी म्हणजे जो कच्चा आंबा असतो तो खूप असा मीठ मसाला वगैरे लावून आपण खाऊ शकतो आणि तो खूप चांगला असतो. आंब्याचे ज्यूस मिल्कशेक वगैरे हे मला सारे खूप आवडतं. तर बस. तुम्ही बोला. महाराष्ट्र याबद्दल बोला. महाराष्ट्र राज्य या विषयावरती बोला. दुसरं ना आता हेच याच्यावरती बोलायचं आहे. महाराष्ट्र राज्य कुठे आहे? महाराष्ट्र राज्य भारतामध्ये सांगा ना जे तुम्हाला वाटतं. ऐका हो निकाल बोला. सांगा महाराष्ट्र राज्याबद्दल बोला. पटकन बोला ताई. आता तुमचा आवडता विषय कुठला आहे? हां बोला. इंग्लिशबद्दल बोला. हां माझं नाव यशस्वी काय हर्षदा. माझं नाव हर्षदा आहे आणि मी इत्या 5वीमध्ये शिकते. माझा आवडता विषय इंग्रजी आहे. इंग्रजीमध्ये मला 12 ग्रामर पूर्ण माहिती आहे आणि ऑक्झिलरी वर्ब पण माहिती आहे. आय कॅन, आय मस्ट, आय शुड, आय हॅव टू असं काय जे वर्ड्स असतात ते मला खूप आवडतं. बोला ना पटकन बोला बेटा. खूप चांगलं आहे. अच्छा अजून कुठला विषय आवडतो? वर्तमानपत्र बोलणार. हां काय बोलतो? मॅथ्सबद्दल बोला. बोला मॅथ्सबद्दल बोला. कोण शिकवतो मॅथ्स? हां बोला ना. गोसावी सर जे आहे आम्हाला मॅथ्स शिकवतात आणि रिअली खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात. सांगा लगेच सांगा ना. आहे का गोसावी सर? आलेत का? नाही आले. अच्छा बोला ताई लगेच बोला. पटकन बोला. सर ती घाबरली म्हणून ती बोलत नाही. चला बसून घ्या. अच्छा बघा आता ती घाबरली म्हणून ते बोलत नाही असं त्यांनी सांगितलं. पण असं चालतं का? उद्या अमिताभ बच्चन समोर जाणार. मुख्यमंत्री साहेबांनी बोलवलं आपल्याला की बाबा ताई इथे लेक्चर द्या या विषयावरती बोलायचं. मग कसं बोलणार? असं घाबरलं तर चालेल का? घाबरू नका. इथे कोणी काय मारणार भिणार नाही आहे. चला आता घरी जाऊन काय करायचं आहे? कुठला तरी एक विषय घ्यायचा आहे. पहिले विषयाला पेपरमध्ये लिहा. 5 पॉईंट लिहायचं. 5 पॉईंट लिहायचं. आता तुम्हाला बोललं मुंबईवरती बोला. कसं बोलणार मुंबईवरती? कोण बोलणार मुंबईवरती? मुंबई या विषयावरती. या बेटा आ जाओ. हां मुंबई या विषयावरती बोलायचं आहे. बघा असं पाहिजे लगेच कॉन्फिडन्स पाहिजे. हॅलो मित्र नमस्कार. माझं नाव प्रणय निवृत्ती चंदगिरा आहे. मी मुंबईविषयी बोलणार आहे. मुंबई महाराष्ट्रात आहे. मुंबईमध्ये जास्त मार्केट असतात, जास्त लोक असतात आणि मुंबई वडापावने प्रसिद्ध आहे. आणि मुंबईमध्ये ऊन जास्त असतं आणि इमारती मोठ्या असतात. मुंबईमध्ये पिक्चरचे थिएटर्स आहेत आणि मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या इमारती व मुंबईमध्ये जास्त लोक फिरायला येतात. व व्हेरी गुड. आम्ही धन्यवाद बोलू ना. थँक्यू. प्रणयनी जे सांगितलं काय समजलं तुम्हाला? 3 गोष्ट काय? शब्द. वडापाव मिळतं हे सर्वांना माहिती आहे. पण तिथून इथपर्यंत यायचं आणि बोलायचं ते महत्त्वाचं आहे. तर 7% शब्द, त्यानंतर 54% बॉडी लँग्वेज, त्याचा बोलण्याचा त्यांचा टोन, 39% टोन हे महत्त्वाचं आहे. बोलताना करणार तुम्ही लोक घरी जाऊन अभ्यास करणार. हे प्लीज घरी जाऊन अभ्यास करा. मी इथे फ्रीमध्ये नाही आहे. मला पैसे देऊन बोलवलं आहे. मला शाळेत पैसे देते पण मला असं वाटतं की तुमचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. हां बेटा खूप चांगलं. हां खूप चांगलं आहे. आता नेक्स्ट आपण बोलो. 1 फेक, 2 फोन, 3 पिन, 4 वार,
5 काच, 6 चहा, 7 भात, 8 पाठ. बस समजलं काय होतं हे? काय होतं हे? हां काय होतं ताई? हां काय रायमिंग कशासाठी? कशासाठी? हां लक्षात ठेवण्यासाठी. एक फेक. ओके डोळे बंद करा. डोळे बंद करा सर्वांनी. डायरी कुठे गेलं बेटा? एक फेक. एक झाला फेक झाला म्हणजे तुम्ही कुठेतरी स्पर्धामध्ये गेले, तुमच्या हातात भाळा आहे, ते भाळा तुम्ही मारतात, ते भाळा जातो काळ्या समोस्यामध्ये जातो, काळा समोसा फुटतो आणि त्यामध्ये निघतं टीव्ही. तर एक वरती टीव्ही आहे, एक वरती हां बोलायचं नाही, फक्त तुम्ही ऐका. एक वरती टीव्ही, एक फेक टीव्ही, एक फेक टीव्ही. लक्षात ठेवू नका, फक्त गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कुठेतरी भाळा मारताय आणि भाळा जे एका काळ्या समोसामध्ये लागला आहे, काळा समोसा फुटतो आणि काळा समोसाचा फुटण्यावरती त्यामध्ये निघतो टीव्ही. 2 फोन, 2 वरती आहे फॅन, 2 वरती आहे फॅन. मग काय करतात? तुम्हाला फोन येतो, अर्जंट एक फोन येतो, तुम्ही फोन उचलतात आणि कोणीतरी जोरात तुम्हाला मारतो आणि जो मारणार असतो तो काळा समोसा असतो आणि समोसामधून निघतं फॅन, समोसामधून निघतो फॅन. 2 फॅन. डोळे बंद असणार, सर्वांचे डोळे बंद असणार, कोणी मला बघणार नाही. एक वरती काळा समोसामधून निघतो, एक फेक टीव्ही, 2 फोन फॅन, 3 पिन. तुम्ही बँकेत जातात, बँकेवाल्याकडून बोलतात मला साहेब मला पिन पाहिजे, पण ते पिन ते बोलतात कपाटाचा वरती ठेवलेला आहे आणि ते कपाटाचा वरती ठेवलेला पिन तुमच्या डोक्यावरती पडतं आणि डोक्यावरती पडल्यानंतर ॲक्च्युली जे पडणारा वस्तू असतं ते काळा समोसा आणि ते काळा समोसा फुटतो आणि त्यामधून निघतं ट्यूब लाईट. 3 वरती ट्यूब लाईट. तीन वरती ट्यूब लाईट. भारत आणि पाकिस्तानाचा 4 वार. भारत आणि पाकिस्तानचा वार सुरू आहे. तुम्ही एकटेच गन घेऊन धावताय, समोरून पाकिस्तानी लोक तुम्हाला मारायला येत आहे, पण मध्ये तुम्हाला वाचवण्यासाठी काळा समोसा येत आहे आणि त्या काळ्या समोसामध्ये पुस्तक ठेवलेले आहे. 4 वार पुस्तक, 4 वार पुस्तक. डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन मारायला जात आहे. 5 काच. काचेचा बॉटल ते उघडतात आणि त्या काचेचा बॉटल हातून तुटून जातो आणि त्यामधून निघतो काळा समोसा. 5 काच आणि तिथून निघतो रुमाल. 5 काच रुमाल, 5 काच रुमाल. डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन मारायला जातो आहे, त्यांनी इंजेक्शन हातात घेतलं आहे, ते बॉटलमध्ये इंजेक्शन आहे आणि ते बॉटल त्यांच्या हातून पडतो आणि त्यामधून काळा समोसा निघतो. 5 काच रुमाल. त्या काळ्या समोसामध्ये रुमाल असतो. 6 चहा. तुमच्या घरी पाहुणे आलेले, 6 चहा. तुम्ही त्यांना चहा देतात, पण त्या चहामध्ये काय असतं माहिती आहे का? काळा समोसा. त्या चहामध्ये काळा समोसा असतो आणि जेव्हा तुम्ही काळा समोसाला उघडतात तर त्यामध्ये निघतं पेन्सिल. 6 चहा पेन्सिल. ताईचं लग्न आहे, भात संपलं आहे. 7 भात. ताईचं लग्न आहे, भात संपलं आहे आणि त्या भातमध्ये काळा समोसा भरलेला आहे. त्यावरती येतो स्पीकर. 7 भात स्पीकर. 7 भात स्पीकर. ताईचं लग्न आहे, लग्नामध्ये भात संपला आहे. तुम्ही भाताचा टोप जेव्हा साईडला करतात त्या भाताचा टोपमध्ये काळा समोसा भरलेला असतात. ते काळा समोसामध्ये काय असतं? स्पीकर.
काळ्या रंगाचा स्पीकर असतो. 8 पाठ. तुमची पाठ दुखते, तुम्ही आईला सांगितलं की मला पाठवरती दुखतं आहे, आणि जेव्हा आई पाठ बघते तर तिथे काळा समोसेचा आकृती निर्माण झालेली असते. काळा समोसेचा टॅटू असतो, आणि त्या टॅटूवरती मोबाईल, त्या टॅटूवरती मोबाईल छापलेला असतो. त्या काळा समोसा आतमध्ये मोबाईल असतो. 8 पाठ मोबाईल. 8 पाठ मोबाईल. आता सर्वांनी स्लोली डोळे ओपन करायचे. सर्वांनी डोळे स्लोली ओपन करायचे आणि काही न बोलता एकदा तुम्ही पूर्ण आठवण करा. बोलायचं नाही, 1 मिनिट बोलायचं नाही. आपल्या मनामध्ये तुम्ही मनामध्ये लक्षात ठेवा. येस प्लीज, मनामध्ये ठेवा. मनामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही पहिले पाठांतर करा. मनामध्ये काय होतं, 1 नंबरवरती काय होतं, 2 नंबरवरती काय होतं, 3 नंबरवरती काय होतं, 4 नंबरवरती काय होतं. चला आता मी फक्त नंबर सांगतोय आणि त्याचा फोटो घेऊन या. 1 नाही बोलायचं नाही. 1 फेक, आणि त्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा काय होतं. 2 पिन, 2 फोन, आणि फोनमधून काय निघतं तुम्ही लक्षात ठेवा. 3 पिन, तुम्ही बँकेत जातात पिन घ्यायला, पिनमधून काय निघतात बघा. 4 वार, पाकिस्तान आणि भारताचा फाईट चालू आहे, तुम्ही वाचवायला जातात, मध्ये तुमचं आणि पाकिस्तानचं मध्ये काळा समोसा येतो आणि तो काय करतो बघा. 4 वार काच, 4 वार 5 काच. डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन द्यायला जातो आणि इंजेक्शन फुटून जातो, त्या काचमधून काय निघतं लक्षात ठेवा. घरात पाहुणे आलेले, 6 चहा, आणि त्या चहामधून काय निघतं बघा. 7 भात, त्या भातमधून काय निघतं ते बघा. पाठ दुखतं आहे, आईला सांगितलं आई पाठ दुखते, मग मागे एक टॅटूसारखं काहीतरी असतं, त्या टॅटूमध्ये काय असतं, समोसेचा टॅटूमध्ये काय असतं बघा. 8 पाठ, आणि लक्षात ठेवा काय. कोण बोलणार सांगा. कोण कॉन्फिडन्सने सांगणार. हां कोण कॉन्फिडन्सने सांगणार. कोण कॉन्फिडेंसने सांगणार. ये बाळा, पहले तालियां होनी चाहिए इसके लिए. चला बोला. कोणी काय बोलणार नाही. हां चला, तिथे बघायचं आणि बोलायचं. बोला. 1 फेक, टीव्ही, 2 फोन, पंखा, 3 ट्यूबलाइट, 4 वार, पुस्तक, 5 काच, और रुमाल देना बेटा. रुमाल, 6 चहा, 6 पेन्सिल, 7 भात, स्पीकर, 8 पाठ फोन. खूप चांगलं बोलला. अजून कोण बोलणार. हां बरं, थँक्यू. कोणी बोलणार अजून. हां
ताई मधली हां. खूप सिम्पल आहे, सर्व वस्तू समोरच आहे, फक्त टी व्ही नाही इथे. बोला ताई. हां, जे 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 तुम्हाला वाटतं डायरेक्ट टीव्ही बोला ना. हां चालेल, जसं तुम्हाला वाटतं. 1 टीव्ही, 2 फॅन, 3 ट्यूबलाईट, 4 पुस्तक, 5 भाऊ रुमाल दे ना बेटा. 6 पेन्सिल, 7 स्पीकर, 8 फोन. वेरी गुड. अच्छा, और कोई? हां ताई तुम्ही या. हां या ताई. मजा येते ना? असं करणार तुम्ही, रोज करायचा. रोज आईला सांगायचं, आई 1 नंबरवरती काय लिहू? मग आई बोलला शेंगदाणे लिही, शेंगदाणे. 2 नंबरवरती हळद, असं सांगायचं रोज. हां, आईना पप्पांना कोणाला मित्राला सांगायचं, चला आपण मेमरी खेळूया. काय खेळूया? मेमरी खेळूया. काय खेळूया? हां ठीक आहे. एक टीव्ही, 2 फॅन, 3